समस्त हिंदू समाजाची माफी मागावी लागेल। अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राच्या चरणांशी नाक घासावं लागेल। याचं कारण ज्या शरयू नदीमध्ये कोठारी बंधूंचा खून केला, त्यांनी बलिदान दिलं, त्यातले पापी समाजवादी पार्टी बरोबर उद्धवजी तुम्ही आहात, तुम्ही राहिलात। त्यामुळे हिंदू जागृती आणि राम मंदिर आणि राम रक्षा यावर बोलण्याआधी तुम्हाला हिंदू समाजाची माफी मागावी लागेल। प्रभू रामचंद्राचं अस्तित्वच ज्यांनी अमान्य केलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून आहात। त्या काँग्रेसला सडेतोड प्रश्न विचारावा लागेल की तुम्ही दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र हे चुकीचं आधी म्हणा, कारण आमचं हिंदू जागृतीचं अभियान आहे असं उद्धवजींना म्हणावं लागेल। असा सडेतोड सवाल ते विचारणार आहेत का काँग्रेसला, हा आमचा प्रश्न आहे। राम सेतू याबद्दल ज्यांनी न्यायालयात भूमिका मांडली की रामाचं अस्तित्व नाही, राम सेतू मान्य नाही, त्या काँग्रेसच्या हातात हात तुम्ही घातलात। त्या काँग्रेसला तुम्ही माफी मागा हिंदू जनतेशी, कारण आम्ही हिंदू जागृती करत आहोत असं उद्धवजी म्हणणार का? आणि हे प्रश्न संयुक्तिक होतात कारण आंदोलनकर्त्यांची मानसिकता आणि मर्म आणि बदललेल्या भूमिका स्पष्ट करतात। आणि म्हणून माझं म्हणणं आहे, हे आंदोलन हे तोंड देखलेपणाचं आहे। या आंदोलनात हिंदू समाजात किंवा रामभक्तांमध्ये असलेली व्यथा मांडण्याचं नाही, यात काही राजकीय कथा मिळते का हा उद्धवजींचा प्रयत्न आहे। त्यामुळे हिंदू समाजाच्या व्यथेसाठी नाही, हिंदू मतांच्यातनं काही राजकीय कथा निर्माण करता आंदोलन आहे। आणि म्हणून या आंदोलनाला अधिष्ठान नाही, हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि आंदोलनकर्त्यांचा त्यावर कुठल्याही पद्धतीचा अधिष्ठानात्मक भूमिका नाही। शेवटला माझा मुद्दा आहे जो मी मुद्दामून मांडतोय, अधोरेखित करून मांडतोय। या आंदोलनामागे षडयंत्र आहे असं माझं मत आहे। उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका आणि हे आंदोलन राम मंदिरातला अपहार यातला बहाणा घेऊन केलेलं षडयंत्र आहे। ते षडयंत्र दोन गोष्टींचं आहे। एक तर यातून ज्या कुठल्या मंडळींना मंदिर, हिंदूंच्या भावना, रामभक्तीच्या भावना याला बदनाम करता येईल असं जी मंडळी प्रयत्न करत असतील त्या मंडळींना बरं वाटावं म्हणून उद्धवजी आंदोलन करतायत का, हा आमचा प्रश्न आहे। बरं, हे ज्या लोकांना वाटतं राम मंदिर उभारणीत हिंदूंचा सहभाग, राम मंदिराच्या बाबतीत असलेल्या भावना यातनं हिंदूंच्या बदनामी होऊ नयेत असं वाटणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांच्याबरोबर उद्धवजी उभे नाहीत। यातना काही विशिष्ट वर्गाच्या लोकांना बरं वाटेल आणि त्यातना लांगुल चालनाचं, अपीजमेंटचं राजकारण एका विशिष्ट वर्गाच्या मतांसाठी उद्धवजी करतायत, हे लांगुल चालनाचं आंदोलन आहे। आणि दुसरं षडयंत्र म्हणजे महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि हिंदूंना या विषयात गुंतवून ठेवण्याचं आवाहन करायचं आणि दुसऱ्या बाजूला SIR जेव्हा चालू आहे यामध्ये एका विशिष्ट वर्ग यांना त्यांच्या नोंदणीची मुभा द्यायची आणि हिंदूंना SIRच्या विषयावरून भरकटवायचं, मतदार नोंदणीच्या विषयावरून भरकटवायचं, असा तर डाव उद्धवजींचा नाही ना। एका विशिष्ट वर्गाला खुली सूट मतदार नोंदणीच्या SIR कामात द्यायची आणि हिंदूंना
या विषयात सर्व कायदेशीर प्रक्रिया अपराच्या बाबतीत झाल्यानंतर सुद्धा यात गुंतवून ठेवण्याचं आवाहन करायचं. या पद्धतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदार नोंदणीत SIR मध्ये सहभागी न होता आंदोलनात बिझी करायचं, असं षडयंत्र असावं अशी दाट शक्यता मला वाटते. तुम्ही खूप गंभीर आरोप करताय SIR प्रक्रियेसंदर्भात. जर बघितलं तर सरसकट आता प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच वेळी अशा पद्धतीचे आंदोलन. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे या सगळ्या आंदोलनापासून दूर दिसत आहेत. त्यांच्या पोलिंग एजंटला वगैरे SIR प्रक्रियेबद्दल राज ठाकरे खूप आक्रमकपणे आदेश देणं किंवा कामाला लावण्याच्या प्रक्रियेत आहेत. मुंबईत दादरमध्ये आंदोलन झालं त्यावेळी देखील राज ठाकरे यांना खुलं असं आमंत्रण नव्हतं. निवडणुकी आधी एकत्र आलेले परत मुद्द्यांवर भरकटलेत असं म्हणायचं, म्हणजे काही वेगवेगळे मुद्दे घेतात. बघा, ह्या दोन भावांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पारिवारिक प्रश्न आहे, त्यावर मला बोलायचं नाही. दोन पक्षांनी एकत्र यावं की न यावं हा सर्वस्वी उबाटा सेना आणि मनसे यांचा अंतर्गत प्रश्न आहे. उबाटा सेनाने राज ठाकरे यांना आंदोलनात बोलवावं किंवा बोलवल्यानंतर राज ठाकरे यांनी जावं की न जावं हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण विषय रामाचा असल्यामुळे मी एवढंच म्हणेन, एका बाजूला उद्धवजी राम नाम आणि राम रक्षा घेत आहेत, पण प्रभू रामचंद्राने सत्ता त्याग करून स्वतःच्या भावाला सत्ता दिली होती. या ठिकाणी दोन भावांचाच संदर्भ घ्यायचा झाला तर प्रभू रामचंद्राचा आदर्श बाळगून पक्षांतर्गत सत्तेत उद्धवजींनी राज ठाकरे यांना दिलेली वर्तणूक ही आपल्याला मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे यांनी राम भक्ती, राम रक्षा आणि राम राज्य याच्यावर बोलावे की नाही हाच प्रश्न आहे. सर, राम रक्षा जे आंदोलन आहे ह्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आज दिल्लीला कारवाई करण्यात येईल असं संजय राऊतांचे आरोप. संजय राऊत बालिश आहेत, विपर्यासाच्या राजकारणाचे शिरोमणी आहेत आणि जाणीवपूर्वक अज्ञानी आहेत. उच्च न्यायालयाने दिलेला आदेश, त्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेलं काम मी तर ते कर्तव्यच म्हणेन. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची चिंता करण्याच्या संविधानिक भूमिका यावर केलेली पोलीस कारवाई ही संपूर्णतः संविधानिक आहे. महाराष्ट्रातल्या एका गावात असलेल्या आंदोलनासाठी, देशात असलेल्या विषयाला धरून केलेल्या आंदोलनाला विपर्यास करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत. माझा पुन्हा आरोप आहे, महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रातला नागरिक आणि विशेषतः हिंदू समाज याने SIR मधल्या मतदार नोंदणीच्या प्रक्रियेपासून दूर राहावं. हिंदू मतदारांचं नाव नोंदणी करण्यापासून कार्यकर्त्यांनी दूर राहावं. याचाच अर्थ एका विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना आता SIR मधल्या मतदार नोंदणीत मुभा मिळावी यासाठी केलेलं षडयंत्र हे उबाटा सेनेचं आहे. राज ठाकरे यांनी जे आंदोलन सुरू होतं जंतर मंतरवर त्यालाच पाठिंबा दिला आणि केंद्र सरकार पुढे सवाल उपस्थित केले की अजूनही सरकार का लक्ष घालत नाहीये, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीये. मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आंदोलनाला समर्थन देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पुन्हा इथे मी तेच सांगेन, पहिल्यांदा आपण आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा विचार करू, मग आंदोलनकर्त्यांवर बोलूया. आंदोलन करणाऱ्यांच्या मागणीच्या बाबत मी राज ठाकरेजी असतील, उद्धवजी ठाकरे असतील, काँग्रेस असेल, या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगतोय की नीटच्या परीक्षेमधली गडबड ही पोलिसांनी निदर्शनास आल्यावर त्यावर कारवाई केली, SIT स्थापन केली, CBIने पाळंमुळं खोदली, आपल्या संसदीय कार्यप्रणालीतल्या असलेल्या समितीने चौकशी सुरू केली, आरोपींना अटक झालं. यावर तंत्रज्ञानाच्या आधारावर समस्या निवारण करता येईल का परीक्षा घेण्याच्या, त्यावर काम सुरू झालं. यात कोणालाही सरकारने पाठीशी घातलेलं नाही. यात असा आरोपही नाही संबंधित मंत्री किंवा संबंधित मंत्र्यांच्या जवळचे कोणी
यांनी काही गुन्हा केला आहे, व्यक्तिशः त्यांचा काही त्यामध्ये हातभार सहभाग आहे असा आरोपही नाही. जी चूक, जो गुन्हा जे घडायला नको होतं ते घडलं, त्याच्यावर संपूर्णतः सरकार पाळंमुळं खोडून चौकशी, अटक आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून तंत्रज्ञानावर त्याच्यावरचं उत्तर हे शोधल्यानंतर आता NITची परीक्षा झाली. खरं तर आज अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या त्या माझ्या भगिनीचं. ती महिलांमध्ये देशात पहिली आली. आता परीक्षा होऊन मुलं पुढे गेली. त्यामुळे आता या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काय सूचना असतील तर त्या जरूर आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे, एवढंच मी त्या ठिकाणी सांगेन. रामरक्षा आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती, मात्र ते बॅनर जे आहेत ते तिथल्या महानगरपालिकेने हटवलेले आहेत. जे वैध आहे त्याच्यावर कारवाई होणार नाही, जे अवैध होईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. स्वतःच्या आंदोलनाला जनसमर्थन मिळत नाही, त्यामुळे सहानुभूती निर्माण करायची, त्यासाठी केलेला हा कावेबाज प्रयत्न उभाटा सेनेचा आहे. अशी जी नीटच्या बाबतीत तुम्ही आता महाराष्ट्रातली महिला प्रथम आली, पण नीटच्या बाबतीत आज काही माध्यमांमध्ये देखील अजूनही हा घोळ कायम आहे अशा बाबतीत देखील बातम्या येत आहेत. 722 मार्कांचा पेपर होता किंवा अनेकांना जी आन्सर शीट दिली गेली होती त्यातल्या काही बदलाचं किंवा त्याबद्दल देखील तक्रारी प्राप्त होतात. या बाबतीत नेमकं काय शासनाची भूमिका येते? यावर नीट घेणाऱ्या आपली जी संस्था आहे ते उत्तर देतील. कुठल्याही पद्धतीची चूक असेल तर त्याला झाकलं जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. सर, एक वेगळा प्रश्न, लॉरेन्स बिश्नोई कडून आमिर खान यांना देखील आता आधी आमिर खान, त्यानंतर शेट्टी, त्यानंतर आता म्हणजे हे सगळे जर बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त बोलणे तुमच्या मतदारसंघात राहतं. आणि अशा वेळी अशाच मोठ्या सेलिब्रिटीजला धमक्या येणं किंवा फक्त धमक्याच नाही तर काही ठिकाणी शूटिंग देखील झालं होतं, तर नेमकं कसं बघतं? नाही, महाराष्ट्राचं सरकार आणि मुंबईचं पोलीस याबद्दल सजग आहे. सलमान खान असो वा आमिर खान यांना बिश्नोई असो का अजून कोणी यांनी धमक्या दिल्या असतील तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. अशा पद्धतीने कायदा हातात घेणं किंवा गुन्हेगारी करणं याला संपूर्णतः रोख लावून कारवाई करण्याचं काम मुंबई पोलीस करतील. गृहमंत्री आणि पोलीस खातं सक्षम आहे. महाविकास आघाडी आधी खूप एकत्र दिसायची, पण आता महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते मात्र त्यांच्याकडे कमी तुमच्याकडे जास्त दिसायला लागले. मग जयंत पाटलांचा अगदी मागचा आठवडा जर बघितला, कधी मुख्यमंत्र्यांकडे, कधी उपमुख्यमंत्र्यांकडे, कधी दिल्लीतल्या भेटीगाठी, कधीपर्यंत हा मुहूर्त लागलाय, काय तुमची म्हणते? दोन पद्धतीने उत्तर देईन. पहिलं तर महाविकास आघाडी एकत्र नाही हे आपल्या म्हणण्यात तथ्य आहे. याचं कारण रामरक्षा आंदोलनामध्ये काँग्रेस सहभागी नाही. रामरक्षा आंदोलन नागपुरात होत आहे, तर संजय राऊत हे परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी किंवा मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना पत्र लिहित आहेत, आमंत्रण देत आहेत. पण दुसऱ्या बाजूने काँग्रेसच्या नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार यांना बोलवत नाही आहेत. किंबहुना बोलवलं असेल तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार दोन्ही नागपूर आणि नागपूर जवळचे आहेत, ते शिवसेनेच्या आंदोलनात जात नाही आहेत. याचा अर्थ रामरक्षा आंदोलनाला काँग्रेसचाच विरोध आहे आणि महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही. पण हा राहिला त्यांचा अंतर्गत विषय. राहिला अन्य पक्षाचे महाविकास आघाडीतले अन्य नेते हे भारतीय जनता पक्षाच्या किंवा मुख्यमंत्री पदावर बसलेल्या आमच्या देवेंद्रजींना सातत्याने का भेटत आहेत? तर का भेटलं नाही पाहिजे? राजकारणामध्ये भेटीगाठी झाल्याच पाहिजेत. राजकारणात जनतेचे प्रश्न एकमेकांसमोर मांडलेच पाहिजेत. जनतेच्या प्रश्नावर चर्चा केलीच पाहिजे. आणि त्यातनं काही राजकीय निघणार असेल तर ते आपल्याला समजलंच पाहिजे. ती समजण्याची वेळ आपण वाट पाहूया. मी सुरुवातीला जसं म्हटलं की रामभक्ती, राम मंदिर आणि राम राज्य याचा पहिला मला समजलेला धडा जो आहे, ज्याला रामभक्तीत उतरायचं असेल त्याला त्याग या भूमिकेचा अर्थ समजून घ्यायला लागेल. भावाला
स्वतः वनवास घेऊन राज्य करण्यासाठी विनंती करणं या भावना समजून घ्याव्या लागतील. उद्धवजींनी स्वतःच्या भावाबद्दल शिवसेनेच्या संघटनेचं प्रमुखपद मिळवण्यासाठी काय केलं हे महाराष्ट्राने पाहिलंय. आणि त्यामुळे यांना राम भक्ती, राम राज्य आणि राम मंदिर यावर बोलण्याचं अधिष्ठान आहे का, हाच प्रश्नचिन्ह आहे. आणि जे प्रश्नांकित आहे या विषयावर त्यांना प्रभू रामचंद्र पावेल का, मी सांगू शकत नाही.